महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। कर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। सत्यपाल सिंह यांनी श्रीमंतांसमोर गरिबांना न्याय मिळत नसल्याचे व्यक्त केले मत, तर सलमान मुस्लिम असल्याचे फटका बसल्याचं जफर सरेशवाला यांचं विधान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी असणाऱ्या सुरू करणार योजना। ज्येष्ठ कवी महानोर यांच्या पळसखेडा येथील फार्म हाऊसवर अज्ञात लोकांनी केला हल्ला, पुरस्कारांची केली मोडतोड। आणि शामक दावर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला जामीन मिळताच सलमानच्या घराजवळ त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केलाय। सलमानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार म्हणून सलमानच्या चाहत्यांचे या निकालाकडे डोळे लागून राहिले होते। दुपारी निकाल समजताच परिसरात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाली आणि परिसर दुमदुमून गेला। इतकेच नव्हे तर काहींना तर पेढे आणि मिठाईचे वाटप करून तोंड गोडही केले। सलमानकडून एक चूक झाली, मात्र त्यानंतर त्याने अनेक चांगली कामे केली आहेत याचा विचार करून त्याची शिक्षा माफ करावी अशी मागणी त्याचे चाहते करत होते। यानंतर संध्याकाळी सलमानवर जेव्हा जामिनीची कारवाई संपून घरी परतला त्यावेळेस चाहत्यांनी त्याच्या गाडीभोवती गराडा घातला। अखेर सलमान आणि त्याच्या कुटुंबियांनी गॅलरीत येऊन चाहत्यांना अभिवादन केले। वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेल्या साध्वी प्राची यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे। सलमान मुस्लिम असल्यामुळे त्याला जामीन मिळाला आहे, यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सलमान खान मुस्लिम असल्यामुळे त्याला जामीन मिळाल्याचा आरोप साध्वी प्राची यांनी केलाय, त्यामुळे साध्वी प्राचीच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नव्या वादाची चिन्ह आहेत। दारू पिऊन गरिबांचे जीव घेणाऱ्यांना केवळ तुरुंगातच स्थान आहे असेही त्या म्हणाल्या। मात्र पंतप्रधान मोदींचे निकटवर्ती असलेल्या जफर सरेशवाला यांनी सलमान मुस्लिम असल्यामुळे त्याला फटका बसल्याचं विधान केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी असणाऱ्या योजना सुरू करणार आहेत। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेला सुरुवात होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या 3ही योजनांची घोषणा केली होती। या 3ही योजनांचं उद्घाटन देशभरात 112 ठिकाणी एकाच वेळी होणार आहे। सर्व मंत्री विविध शहरांमध्ये या योजनांचा शुभारंभ करणार असून अर्थमंत्री अरुण जेटली मुंबईत, गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौ, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज भोपाळमध्ये तर नितीन गडकरी नागपुरात या योजनेचा शुभारंभ करतील। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत कोणीही वर्षाला 330 रुपये भरून विमा सुरक्षा घेऊ शकतो। या विमा अंतर्गत एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। तर प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत वर्षाला 12 रुपयाच्या मोबदल्यात जखमी झाल्यास 1 लाख आणि मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मिळतील। सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, मात्र अशी विधानं समोर येत आहेत ज्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। एक म्हणजे सत्यपाल सिंह यांनी न्याय व्यवस्था आणि गरीब जनता यांच्यावर केलेलं विधान, तर दुसरं म्हणजे सलमान मुस्लिम असल्याने फटका बसल्याचं जफर सरेशवाला यांचं विधान। आता निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांनी श्रीमंतांसमोर गरिबांना न्याय मिळत नसल्याचे मत व्यक्त केले। सलमानवर पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून मागच्या सरकारनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असा सरेशवाला यांनी आरोप केलाय। गुजराती उद्योजक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचे प्रशंसक म्हणून प्रसिद्ध असणारे जफर सरेशवाला यांनी सलमान मुसलमान असल्याचा त्याला फटका बसल्याचं विधान केलंय। सरेशवाला सलमानच्या भेटीसाठी मुंबईत आले। भेटीनंतर त्यांनी हा आरोप केलाय। ज्येष्ठ कवी ना.दो. महानोर यांच्या पळसखेडा येथील फार्म हाऊसवर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। महानोर घरी नसताना अज्ञात लोकांनी घरात घुसून पुरस्कारांची मोडतोड केली आहे। ज्येष्ठ कवी महानोर एका लग्नानिमित्ताने जळगावला गेले असताना पळसखेडा येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय। महानोर यांच्या घराचे दार तोडून हल्लेखोरांनी वस्तूंची नासधूस केली। एवढंच नाही तर महानोर यांना मिळालेल्या पुरस्कारांची मोडतोड करण्यात आली आहे। ही घटना गुरुवारी संध्याकाळी उजेडात आली। यावेळी अज्ञात व्यक्तींनी धमक्याही दिल्याचे महानोर यांनी सांगितले। या भ्याड हल्ल्याची तक्रार करणार नसल्याची भूमिका महानोर यांनी घेतली आहे। पोलिसांवर विश्वास नसल्याने आपण अशी भूमिका घेत असल्याचं स्पष्टीकरण महानोर यांनी दिले। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कवी महानोर यांना धमक्यांचे फोन आले होते असेही त्यांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणी महानोर यांनी तक्रार केली तर कारवाई करण्याचे राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले। बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्यावर 2 मुलांनी शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप केलाय।
कॅनडातील नॉर्थ व्हॅन्कुव्हरमधील 2 मुलांनी आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शामक दावर हे चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते आणि अश्लील हातवारे करत होते अशी तक्रार या 2 मुलांनी केली आहे. यांनी मात्र आपल्यावरचे आरोप हे खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिले. आपली आणि आपल्या संस्थेची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी हे आरोप केल्याचं उत्तर शामक दावर यांनी दिलंय. महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची मराठी शाळेतील संख्या वाढावी म्हणून मराठी शाळांमध्ये आता उर्दूचे धडे गिरवले जाणार आहेत. महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी मुंबईत ही घोषणा केली आहे. मागील अनेक वर्षापासून मराठी शाळेतही उर्दू विषय ऐच्छिक करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता सरकारची आणि खासगी संस्थांच्या शाळेत उर्दू ऐच्छिक विषय करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून उर्दू हा ऐच्छिक विषय असणार आहे. इयत्ता 5वी पासून उर्दू विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. अल्पसंख्याक समुदायाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचं सरकारी सेवेतील प्रमाण वाढवण्यासाठी मराठी फाउंडेशन वर्ग योजना राबवण्यात येणार असल्याचंही खडसे यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला 5,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. भीमसेठ देवनाथ तांडेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो गृह विभागात क्लर्क म्हणून काम करतोय. स्टाईल सोल्जर सिक्युरिटी प्रोटेक्शन या एजन्सीच्या मालकाने तांडेल विरोधात तक्रार केली होती. नवी मुंबईच्या कोपर घराणेमध्ये या सिक्युरिटी एजन्सीचं कार्यालय आहे. मालकाने सिक्युरिटी लायसन्ससाठी अर्ज दाखल केला होता, परंतु फाईल क्लिअर झाली नव्हती. फाईल क्लिअर करण्यासाठी तांडेलने सुरुवातीला त्यांच्याकडे 10,000 रुपयांची मागणी केली होती. मात्र 5,000वर फाईल क्लिअर करण्यावर तांडेल राजी झाला. तांडेलने फाईल क्लिअर करण्यासाठी लाच मागितली होती. त्यानंतर एजन्सीच्या मालकाने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. विभागाने सापळा रचल्यामुळे तांडेलला रंगेहात पकडण्यात यश आले. पाकिस्तान लष्कराचे हेलिकॉप्टर पाकिस्तानात असलेल्या काश्मीर भागात गिलगिटच्या पट्ट्यात कोसळले. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये नॉर्वे आणि फिलिपाईन्सच्या राजदूत आणि इतर 5 जणांचा समावेश होता. पाकिस्तानी तालिबानने हे हेलिकॉप्टर पाडल्याची जबाबदारी घेतली असून पंतप्रधान नवाज शरीफ हेच आपले लक्ष्य होते असा दावा केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले. मात्र पाकिस्तान लष्कराने या हेलिकॉप्टर अपघातात दहशतवादी हल्ल्याचा किंवा घातपाताचा हात असल्याचा नकार दिलाय. तालिबानच्या खास गटाने पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विमान पाडण्याचा कट केला होता, पण ते दुसऱ्या विमानातून आल्यामुळे वाचले असे तालिबानच्या निवेदनात म्हटले आहे. या दाव्याची सत्यता अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय हवाई दलाचे MiG-27 हे लढाऊ विमान शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास कोसळले आहे. या अपघातात 2 नागरिक ठार झाले असून वैमानिक बचावला असून मिगने हाशिमारा विमानतळावरून नेहमीप्रमाणे उड्डाण केले होते. वैमानिकाने विमान कोसळत असल्याचे समजताच बाहेर उडी घेतल्याने तो बचावला आहे. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर. सत्यपाल सिंह यांनी श्रीमंतांसमोर गरिबांना न्याय मिळत नसल्याचे व्यक्त केले मत. तर सलमान मुस्लिम असल्याचे फटका बसल्याचं जफर सरेशवाला यांचं विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी असणाऱ्या सुरू करणार योजना. ज्येष्ठ कवी महानूर यांच्या पळसखेडा येथील फार्म हाऊसवर अज्ञात लोकांनी केला हल्ला. पुरस्कारांची केली मोडतोड. आणि शामक दावर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.